देवी माते, नवीन लग्न झालेल्या जोडप्यानं तुझी यथाशक्ती पूजा केली की गोड मानून घे. घ्या. मुली, हे मंगळसूत्र घे. अगं घाल ना गळ्यात. घे ना. घे की. सुनबाई, थांबलीस का? घाल ना. अगं घाल ना. घाल, म्हणजे काकूला पण बरं वाटेल. घाल घाल. निलेश बाबू, जमलो. दोघं चढून केवढं उंच आहे. झाले गुफा बघून? ती बाकीची मंडळी कुठे आहेत? काकू दमल्यामुळे विश्रांती घेत आहेत तिथं बसून. कुठून जंप मारली आणि आलो असं झालंय. तुम्ही फार कंटाळलेले दिसताय. तुम्ही जर बोर होणार नसाल तर आपण थोडस विम्यासंबंधी बोलू. चालेल ना? माझ्याकडे एक पॉलिसी आहे, सदाबहार. पॉलिसीचं नाव आहे ना, ते सदाबहार म्हटल्यावर तुम्हाला वाटेल माणसाचं नाव आहे. काय वर्णन करून सांगू त्या पॉलिसीचं. सदा सुखात, दुःखाचा कधी वाद सुद्धा नाही. आपण क्षणापूर्वी आपण इथे निलेश बाबू म्हणून उभे होतात. मग क्षणात आपलं हे काय झालं? असा ट्रान्सफर सीन कसं काय झालं? तुला सांगण्यात तरी काय अर्थ आहे म्हणा, गाढव कुठचं? आपण जर खरोखरच गाढवराव आहात तर मग निलेश बाबू एक्सक्यूज मी, आमची टॅक्सी बंद पडली, जरा लिफ्ट मिळेल? वाय नॉट, इट्स माय प्लेजर. कुठे जाणार आपण? हॉटेल वुडलँड्सला. वा वा, अंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन. म्हणजे? अहो मी पण वुडलँड्सलाच जाणार आहे. मी निलेश साधले. प्लीज टू मीट यू. मी नमिता नारायण. हो हो, म्हणजे त्या सुप्रसिद्ध लेखिका, कादंबरीकार, नवकथाकार त्या तुम्हीच? म्हणजे तुम्ही माझी पुस्तकं वाचलेली दिसतात. आतला सगळा मजकूर वाचला नसला तरी वरची कव्हर्स बघितली. सुंदर, ब्युटिफुल. तुमच्या पुस्तकांची कव्हर्स हो. चला बसा ना. आपलं लगेच. मम्मा, माझी बॅग आण. या. बसा. लगेच ठेव रे. अब्दुल जी, 110 खाली आली की मॅडम मध्ये. जी साहेब. बाई, आपण जरा बसा, मी आपल्यासाठी ड्रिंक पाठवतो. थँक्स. अरे, अजून तुम्ही इथेच? हो, बसा ना. चालेल ना? सुंदर सहवास मला नेहमीच आवडतो. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट. घ्या ना. ओ, थँक्यू. एक विचारू? नाही म्हणजे तुम्हाला राग तर येणार नाही ना? विचारा ना. तुम्ही मिस का मिसेस? माझं अजून लग्न झालेलं नाही. तुमचं? हा, माझं तरी कुठे झालंय लग्न हो. पण काय हो मिस नमिता, तुमच्या मिलन या कादंबरीत नायक नायिकेच्या प्रणयाचं जे रसभरीत वर्णन तुम्ही केलंय ते कसं काय? नाही म्हणजे तुमचं लग्न झालं नाही म्हणून. आम्ही लेखक थोडंफार नेचर आणि कल्पनाशक्ती यावरच जगत असतो. बर. आता माझ्या पारद कादंबरीत नायिकेला कॅन्सर झाल्याचं दाखवलेलं आहे. हो. याचा अर्थ
मलाही कॅन्सर झाला असं म्हणायचं की काय तुम्हाला? छे, छे. अहो तुमच्यासारखी सुंदर मुलगी 100 वर्ष जगली पाहिजे. काय द्या. बापरे, काका आले. काय झालं? काही नाही. छान, कमाल केली तर निलेश. आम्हाला एकटं सोडून तू इकडे निघून आला. बरं झालं विमा बाबूंनी टांगा करून दिला. त्याचं काय झालं काका, माझं एकदम डोकं दुखायला लागलं म्हणून मी निघून आलो. अरे आपल्या बायकोला असं एकटं सोडून येणं बरं दिसतं का? हं? बायको म्हणजे तुम्ही विवाहित? हा? हो, याचं लग्न झालंय. हं. ही चंदन याची बायको. ओ, पोरी, मंगळसूत्राला जप. संसाराला दृष्ट लागू नये म्हणून काळे मणी बांधायचे असतात. बर, मी खूप थकले, जाऊन पडते. अगं तू हवं तर थांब ना. निलेश येतो रे आम्ही. हा. अरे हो चंदन, तुझी ओळख करून देतो. या सुप्रसिद्ध लेखिका नमिता नारायण. हॅलो. अगं या इथे एक कादंबरी लिहायला आल्या आहेत. हो ना, एका वेश्याच्या जीवनावर आहे ती. चंदन किती वेंधळेपणा करते. उचल बघू लवकर ते. हा. वेश्या म्हटल्यावर यांना एवढं दचकायला काय झालं? त्याचं काय नमिताजी, आमची चंदन एवढी साध्वी आणि पतिव्रता आहे की वेश्या हा नुसता शब्द ऐकताच ती घाबरून गेली. आपण जायचं. हा हो जायचं ना. चला चला. चला. हावसी. नमस्कार. नमस्कार. तुम्ही लेखिका आहात असं मला आताच कळलं. मी सुद्धा किंचित लेखक आहे बरं का. हा म्हणजे वृत्तपत्रात, जनमानसात लोकांची गाऱ्हाणी आणि वाचकांची पत्रे यामध्ये काही ना काहीतरी सतत लिहित असतो. काहीच नाही जमलं तर मग निदान LIC चे फॉर्म तरी लिहित असतो. म्हणजे सतत लिहित असतो. तुम्हाला बघून मला फार आनंद झाला, फार आनंद झाला. पण मला मुळीच आनंद झाला नाही. इडियट. अहो काय चालवलंय हे? कुणी पाहिलं तर काय म्हणतील? कोण पाहत आहे? या हॉटेलमध्ये जो तो आपल्या ह्याच्यात. शिवाय अजय सुद्धा बाहेर गेलाय. सुनबाई अगदी वेळेवर आली. हा आता तूच फैसला कर. थकलेल्या बायकोचे पाय नवऱ्याने दाबणं यात गैर काय? हा निलेशचा तुला काय अनुभव आहे? निलेश असेल तुमच्यासारखा वाह्या, पण सुनबाई मर्यादशील आहे. तुमच्यासारखे होच मुळे. होच मुळे. पण मला हे कळत नाही, आपल्या माणसाची सेवा करणं हा काही फौजदारी गुन्हा आहे? हा आम्ही आजारी पडलो, तुम्ही नाही वॉरंट काढली? पडून राहा, पडून राहा, पडून राहा. काय बोलता काका? मी तुमचं भांडण मिठू? मिटव मिटव. गेली 40 वर्ष हे असं चाललंय. काय म्हणणं आहे तुझं? मला असं म्हणायचं, काय? सून हजर असताना सासऱ्यानं सासूची सेवा करावी. वा हॅलो. सुनबाई काय घेऊन आलीस ग? हे काय? साडी आणि नथ परत घेऊन आलीस? हो, मला वाटलं तुम्ही देवळात जाताना नेसायला दिलीत. व्हेरी गुड. आई जे देते ते परत घेण्यासाठी. आम्हाला झालेली मुलं तकलीफ. अजयला आम्ही मुलगा मानला. तुला मुलगी मानली तर चालेल? घे तिसाठी. अशाच धमाल मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.